मानवाधिकार संघटनेच्या अंतर्गत असलेले सत्यमेव पाण्याचे सन्मान्य पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आता भाषणं ऐकली दोघांची. त्यामध्ये एक लक्षात येते की आपल्या या आंबेडकर सोसायटीच्या स्लम एरियामध्ये काही बाहेरची लोक घुसून इकडच्या स्थानिकांचा जो अधिकार मांडण्याचा जो प्रयत्न चालू आहे, हा सगळ्यात प्रथम तुम्ही स्थानिकांनी हाणून पाडला पाहिजे. आम्ही वंचित बहुजन आघाडी सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या संघटनेच्या सोबत आहोतच, परंतु ती लढाई आम्ही कुठली लढू शकतो तुमच्यासाठी जास्त कायदेशीर असेल ती. परंतु जे या ठिकाणी दादागिरी चालू आहे, बाहेरच्या लोकांना सर्रास आपल्या एरियामध्ये आणून त्यांची पात्रता सिद्ध करून दाखवणे, हे कुणाचा तरी अधिकार मागण्याचा जो प्रयत्न चालू आहे, ह्याचा विरोध तुम्ही केला पाहिजे. एकटा जितू करू शकत नाही. जितू जरी अध्यक्ष असला तर तो जास्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, परंतु अशा पद्धतीने लोक जर का आपली दादागिरी करत असेल ते तो थांबू शकत नाही. याच्यासाठी तुमचा उठाव होणं अत्यंत गरजेचं आहे. मी जितूला या ठिकाणी इतकं सांगेन की आम्ही जर बोलतोय वंचित बहुजन महाआघाडी तुमच्यासोबत आहे, तर तुम्ही इथल्या स्थानिकांचा, प्रत्येक स्थानिकाला तुम्ही घर मिळवून देणे तुमचा अधिकार आहे. ते अधिकार जर तुम्ही व्यवस्थित गाजवलात तर नक्कीच आम्ही तुमच्यासोबत संपूर्ण वंचित बहुजन आघाडी बिलकुल तुमच्या मागे उभे राहील. पण कुणाचाही अधिकार मारता कामा नये. प्रत्येकाला हक्काने घर मिळालं पाहिजे. बिल्डरच्या बोकांडी बसून इथल्या स्थानिकांना घर मिळून जाईल हीच मी अपेक्षा करतोय आणि सतत तुमच्यासोबत आम्ही आहोत. इतकं सांगून थांबतो. जय भीम.